मित्रांनो, आज आपण वाक्याचे प्रकार यावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. त्याचबरोबर स्पष्टीकरण सुद्धा पाहणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी प्रश्नार्थी वाक्य कोणते? तर यामध्ये जास्त विचार करायचं कामच नाही. प्रश्नार्थ वाक्य कोणतं? तर इथे आपल्याला प्रश्नार्थक चिन्ह दिसतंय आणि प्रश्न विचारला गेलेला आहे, त्याच्यामुळे प्रश्नार्थ वाक्य ब. त्याआधी थोडक्यात वाक्य प्रकार आपण पाहणार आहोत. तर केवळ वाक्य म्हणजे काय? एकच क्रियापद आणि एकच मुख्य विचार असते, त्याला आपण केवळ वाक्य म्हणतो किंवा साधं वाक्य म्हणतो किंवा त्याला शुद्ध वाक्य सुद्धा म्हटले जाते. त्यानंतर संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य म्हणजे काय? दोन किंवा अधिक स्वतंत्र वाक्य आणि पण किंवा तसेच इत्यादी उभयान्वयी अवयवांनी जोडलेले असतात, तेव्हा ते संयुक्त वाक्य असते. त्याच्यानंतर तिसरं मिश्र वाक्य. मिश्र वाक्य म्हणजे काय? एक मुख्य वाक्य आणि एक किंवा अधिक गौण उपवाक्य आणि जे जो, जेव्हा, जर, की, म्हणून हे इत्यादी गोष्टी त्याच्यामध्ये असल्या की ते आपण समजायचं की मिश्र वाक्य आहे. आणि अर्थानुसार जे आहेत ते मग विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी आणि उद्गारार्थी, इच्छार्थी आणि संकेतार्थी याच्या व्यतिरिक्त आपल्याला विचारले जात नाहीत. त्याच्यामुळे हे वाक्य आपण यासाठी याच्यावर ओव्हरलूक केला की आपल्याला याच्यावर आता प्रश्न पाहिजे आहेत. तर पहिला प्रश्न झाला होता आपला. दुसरा प्रश्न, कृपया शांत बसा हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर हे वाक्य जे आहे हे वाक्य आहे आज्ञार्थी प्रकारचे. कारण ज्या वाक्यातून आज्ञा, विनंती, उपदेश, प्रार्थना किंवा हुकूम, आज्ञा, विनंती, उपदेश, प्रार्थना किंवा हुकूम या गोष्टींचा बोध होत असेल तर ते आज्ञार्थी वाक्य असते. यामध्ये विनंती केलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक ब. त्यानंतर खालीलपैकी केवळ वाक्य ओळखा. केवळ वाक्य. आता तुम्हाला मी म्हटलं होतं केवळ वाक्य म्हणजे साधे किंवा शुद्ध वाक्य जे सरळ सरळ असते. इथे बघा, पहिला जर आला, राम आला आणि नाहीच आहे, जो आणि तो हे पण नाहीच आहे, मुलगा मैदानात खेळतो हे केवळ वाक्य आहे. आता जे पहिलं आहे हे संयुक्त वाक्य आहे. त्यानंतर जो मेहनत करतो तो यशस्वी होतो, जो, तो हा हे मिश्र वाक्य आहे, जो आणि तोच. मुलगा मैदानात खेळतो हे आपलं बरोबर वाक्य आहे. आणि चौथं जे आहे म्हणून याच्यामध्ये आलेलं आहे, त्याच्यामुळे हे संयुक्त वाक्य आहे. तसे परिणामबोधक उभयान्वयी अवयवाने जोडलेले असल्यामुळे संयुक्त वाक्य आहे. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक क बरोबर. प्रश्न क्रमांक 4, जरी पाऊस पडत होता तरी आम्ही खेळत होतो हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? जरी आहे इथे आणि इकडे तरी आहे. तर तुमच्या सहज लक्षात आलेलं असेल की हे मिश्र वाक्य आहे, कारण जे आपण आधी व्याख्या पाहिली त्यावरून सहज लक्षात येईल. प्रश्न 5वा आहे, खालीलपैकी उद्गारार्थी वाक्य कोणते? हे सगळ्यात सोपं ओळखण्यासाठी हे इथे आपल्याला क. कारण या वाक्यामध्ये काय आहेत? वाक्यातील मनातील तीव्र भावना म्हणजे आनंद, आश्चर्य किंवा दुःख हे जेव्हा व्यक्त होते तेव्हा ते काय म्हणू आपण उद्गारार्थी वाक्य असते. प्रश्न 6वा, जर तू वेळेवर निघालास तर गाडी मिळेल या वाक्याचा प्रकार ओळखा. आता याच्यामध्ये सुद्धा काय आहे? तर बघा, ज्या वाक्यात एक गोष्ट घडणे दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असते, म्हणजे जिथे अट किंवा संकेत असते किंवा जर तर असतो, त्याला संकेतार्थी वाक्य म्हणतात. गाडी मिळणे हे वेळेच्या निघण्यावर अवलंबून असल्यामुळे इथे काय असणार आहे? संकेतार्थी वाक्य. पर्याय क्रमांक क. प्रश्न 7वा, खालीलपैकी संयुक्त वाक्य कोणते? संयुक्त वाक्य म्हणजे वाक्याची व्याख्या आपण सांगितली होती, जेव्हा दोन किंवा अधिक केवळ वाक्य म्हणजे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी आणि, व, अथवा, किंवा, परंतु, पण यांनी जोडलेले असतात, तेव्हा त्या जोडवाक्याला काय म्हणतात? संयुक्त वाक्य म्हणतात. मग इथे कोणतं असणार संयुक्त वाक्य? तर इथे आपल्याला आणि दिसते, सूर्य उगवला आणि पक्षी किलबिल करू लागले. पर्याय क्रमांक क. आता तुम्हाला असं वाटेल की पहिला असू शकते, मला वाटते की तो येईल. इथे की आहे, म्हणजे हे जे असं आहे हे मिश्र वाक्य आहे. त्याच्यानंतर शेतकरी शेतात काम करतो हे आपलं सरळ केवळ वाक्य आहे. त्याच्यानंतर जो शिकतो तो टिकतो, जो, तो इथे आलेला आहे, त्याच्यामुळे हे मिश्र वाक्य आहे. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक क. प्रश्न 8वा, खालीलपैकी मिश्र वाक्य कोणते? मिश्र वाक्य आताच आपण पाहिलं होतं थोड्या वेळापूर्वी. मिश्र वाक्याची व्याख्या आपण केली होती. पहिलं जे आहे
हे मुख्य वाक्य असते आणि दुसरं गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असते. म्हणजे याने गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडले. आता पहिलं जे आहे, पहिलं मुख्य आणि दुसरं थोडंसं गौणत्व दर्शवते, त्याच्यामुळे असे दोन वाक्य आहेत त्याला जोडलेले असतात. तर मग ते कोणतं आहे? मला खात्री आहे की तो पास होईल. ब, कारण मला खात्री आहे की तो पास होईल. आता इतर वाक्याचं पाहू आपण. राम धावला आणि, इथे आणि बस पकडली. हे आणि जोडलेले का असणार आहे? संयुक्त वाक्य असणार आहे. मुलगी गाणे गाते, हे काय आहे? सरळ सरळ आहे आपलं. कोणतं मग? केवळ किंवा साधं वाक्य आहे. दरवाजा उघडा, याच्यात आज्ञा दिसते आपल्याला, त्याच्यामुळे आज्ञाचे वाक्य आहे. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 9, देवा सर्वांचे कल्याण हो, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर इथे काय दिसते आपल्याला? इच्छा, इच्छार्थी, कारण ही इच्छा आहे ना, देवा सर्वांचे कल्याण हो, ही इच्छा दर्शवते. मग ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून इच्छा, आदर, कर्तव्य, शक्यता, आशीर्वाद किंवा प्रार्थना या गोष्टींचा बोध होतो, त्याला आपण इच्छार्थी किंवा विद्यार्थी वाक्य म्हणतो. येथे कल्याण हो यातून देवाला प्रार्थना किंवा इच्छा व्यक्त केली गेलेली आहे, त्याच्यामुळे इच्छार्थी वाक्य. प्रश्न 10 आहे, खालील गटातील वेगळा प्रकार ओळखा. वेगळा प्रकार कोणता आहे बघायचा. तर येथे आपल्याला उत्तर आहे आपलं संयुक्त वाक्य. आता तुम्ही म्हणाल हे संयुक्त वाक्यच का? तर सांगतो. वाक्याचे वर्गीकरण दोन प्रकार केले जाते, अर्थावरून पडणारे प्रकार आणि रचनेवरून पडणारे प्रकार. आता विधानार्थी, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी हे वाक्याच्या अर्थावरून पडणारे प्रकार आहेत. जे विद्यार्थी, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी हे कशावरून पडणार? अर्थावरून. परंतु रचनेवरून पडणारे वेगळं, म्हणजे हे जे संयुक्त आहे, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, हे कसे आहेत? हे कसे आहेत की हे रचनेवरून किंवा स्वरूपावरून पडणारे आहेत, त्याच्यामुळे संयुक्त वाक्य याच्यामधला वेगळा आहे. प्रश्न 11, तो आला पण मी गेलो नाही. इथे पण आला, तो आला पण मी गेलो नाही, ही दोन स्वतंत्र केवळ वाक्य पण या न्यूनतत्वबोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहेत. दोन वाक्य स्वतंत्र अर्थाचे असल्यामुळे हे संयुक्त वाक्य आहे. म्हणजे दोन्ही जर वाक्याचा अर्थ काढला तर हे स्वतंत्र वाक्य आहेत, एकावर दुसरं अवलंबून वगैरे नाही. प्रश्न 12, जो विद्यार्थी नियमित अभ्यास करतो तो यशस्वी होतो. या वाक्यात किती उपवाक्य आहेत? उपवाक्य पाहिजेत आपल्याला. जो विद्यार्थी नियमित अभ्यास करतो तो यशस्वी होतो. तर योग्य पर्याय क्रमांक 2. दोन उपवाक्य याच्यामध्ये आहेत. तर कुठले? जो विद्यार्थी अभ्यास करतो, इथून इथपर्यंत एक आहे, आणि तो यशस्वी होतो, इथे कॉमेने जोडलेला, म्हणजे स्वल्पविराम जोडलेली ती गोष्ट आहे, ते वाक्य आहे, त्याच्यामुळे इथे दोन वाक्य आहेत. आता इथे पहिलं जे आहे, जो विद्यार्थी नियमित अभ्यास करतो, हे गौण उपवाक्य आहे, गौण आहे. तो यशस्वी होतो हे मात्र मुख्य उपवाक्य आहे. त्यामुळे 2 हा पर्याय आपला आहे. खालीलपैकी कोणते वाक्य अर्थानुसार वर्गीकरणातील नाही? अर्थानुसार वर्गीकरणातील नाही. तर हा प्रश्न रिपीट झाल्यासारखाच आहे एक प्रकारचा. येथे उत्तर आहे संयुक्त वाक्य, जे आपण याचे पाहिलेत अगोदर आधीच्या प्रश्नामध्ये. प्रश्न 14 आहे, किती रम्य सकाळ आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर कोणत्या प्रकारचे आहे? साहजिकच उद्गारार्थी. आता आधीच्या व्याख्या आणि 14 प्रश्न जर तुम्हाला समजले असतील तर 15व्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. याचा फक्त पर्याय क्रमांक अ, ब किंवा कड याच्यापैकी कुठलाही एक पर्याय तुम्ही कॉमेंट करून मला सांगा की याचं योग्य उत्तर कोणतं आहे. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, पेजला फॉलो करा फेसबुकला पाहत असाल तर, आणि व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, इतरांना शेअर करा. त्याचबरोबर यूट्यूबला जर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला, आणि इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका. TET जवळ आली. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा TET साठी. लवकरच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.